सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। विलीनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतलेली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। एनडीएच्या परवानगीनंतरच चर्चेला सुरुवात झाली होती। एनसीपीच्या विलीनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता आणि या बैठकांना उपस्थित असलेल्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिली असून विलीनीकरणाच्या चर्चेसाठी मुंबई आणि बारामतीमध्ये 9 बैठका झाल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, काय माहिती TV9 मराठीला मिळाली आहे? श्वेता, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा सुरू आहेत आणि अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना अधिकच जोर पकडताना पाहायला मिळतोय। या संदर्भात ज्या वेळी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांचं म्हणणं जे काही आलेलं आहे पुढे, अर्थात एनडीएची परवानगी घेऊनच विलीनीकरणाचा जो काही निर्णय असेल तो घ्यावा लागेल, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात। शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्यांनी जी काही माहिती दिलेली आहे, या विलीनीकरणाच्या चर्चेपूर्वी अजित पवारांनी एनडीएची परवानगी घेतली होती आणि एनडीएची परवानगी घेऊनच या विलीनीकरणाच्या बैठकांना सुरुवात झाली होती। एनडीएचं देखील या विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल होता अशी माहिती देखील या नेत्याने दिलेली आहे आणि या संदर्भात पुणे, बारामती आणि मुंबईमध्ये एकूण 9 बैठका पार पडलेल्या आहेत, ज्यामध्ये शरद पवारांचं निवासस्थान, त्यासोबतच जयंत पाटलांचं निवासस्थान, शरद पवारांचं बारामतीतलं निवासस्थान या ठिकाणी या बैठका पार पडलेल्या आहेत। ज्या बैठकांना ज्या नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे ते स्वतः या बैठकांना उपस्थित होते, कारण ज्यावेळी या सर्व विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली होती त्यावेळी शरद पवार गटाकडून अजित पवारांना विचारणा करण्यात आली होती। योगेश, धन्यवाद या माहितीसाठी।